सातारा जिल्ह्याचं मिनी मंत्रालय असणाऱ्या सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाचा आज निर्णय होणार आहे। खरं तर या ठिकाणी महायुतीतील 3 पक्षांची रस्सीखेच मोठ्या प्रमाणात पाहायला मिळालेली आहे। यामध्ये कोणाचा अध्यक्ष होणार यामधून मोठ्या प्रमाणात वादविवाद झाले आणि या अध्यक्षाबाबत अजून सुद्धा कोणताही निर्णय झालेला पाहायला मिळत नाही। त्यामुळे या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त पाहायला मिळत आहे। खरं तर निवडणुकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसकडे 20, शिवसेनेकडे 15, काँग्रेसकडे 1, स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडे 1 तर भाजपकडे 27 आणि अपक्ष 1 असे 65 सदस्यांचे बलाबल आहे। परंतु जिल्हा परिषदचा अध्यक्ष होण्यासाठी कमीत कमी 33 जागा लागत असल्यामुळे ही जी संख्या आहे ही कोणाकडेच नसल्याने यामध्ये मोठा ट्विस्ट निर्माण झालेला आहे। सातारा जिल्हा परिषदेमध्ये भाजपने सत्ता राखण्यासाठी किंवा भाजपचाच अध्यक्ष होण्यासाठी मंत्री जयकुमार गोरे त्याचबरोबर मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी कंबर कसलेली असली आहे। त्यामुळे आज काल एका खाजगी हॉटेलमध्ये भाजपची कोर कमिटीची बैठक झाली आणि 18 तासानंतर नक्की भाजपचाच अध्यक्ष या ठिकाणी होईल असं वक्तव्य मंत्री जयकुमार गोरे त्याचबरोबर शिवेंद्रराजे यांनी सुद्धा केलेलं आहे। परंतु याच पार्श्वभूमीवर मंत्री शंभूराज देसाई यांच्या घरामध्ये सुद्धा मकरंद पाटील त्याचबरोबर शिवसेनेचे शंभूराज देसाई यांची बैठक पार पडल्याने आता या ठिकाणी मोठा ट्विस्ट निर्माण झालेला आहे आणि या ठिकाणी दुपारपर्यंत जिल्हा परिषदेचा अध्यक्ष कोण याकडे याचा निर्णय होणार आहे। परंतु यामध्ये आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मध्यस्थी करून सातारा जिल्हा परिषदेमध्ये भाजप कोणाचा अध्यक्ष होतोय याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेलं आहे। कॅमेरामॅन मंगेश कुंभारसह प्रकाश शिंदे, जय महाराष्ट्र, सातारा।